नमस्कार. महानुभावी या गद्य साहित्याचा आपण आतापर्यंत विचार केला. त्यामध्ये महानुभावांचं चरित्र वांगलंय आणि लीळा चरित्रावर आधारित सूत्रपाठ, दृष्टांत पाठ अशा ग्रंथांचा आपण विचार केला. आज आपण महानुभावीय पद्य साहित्याचा विचार करणार आहोत. महानुभावांचं ज्याप्रमाणे गद्य साहित्यात योगदान आहे, त्याचप्रमाणे पद्य साहित्यामध्येही त्या महानुभावांचं मोठं योगदान आहे. गद्याच्या तुलनेत ते योगदान फारसं मोठं नसेल तरीही मराठी साहित्य विश्वाच्या प्रारंभ काळामध्ये या महानुभावीय पंडितांनी दर्जेदार असे काव्यग्रंथ निर्माण केले आहेत. आणि त्याचप्रमाणे मराठी काव्य प्रांतामध्ये या महानुभाव संप्रदायाचं जेव्हा आपण योगदान पाहू लागतो, तर मराठीतील पहिली कवयित्री महदंबा ही या महानुभाव संप्रदायाची देण आहे. या महदंबेने थवळे लिहिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी थवळे हा काव्य प्रकार म्हणजे या महानुभाव संप्रदायाची देण आहे. आणि त्याचप्रमाणे एकापेक्षा एक सुंदर अशी आख्यान काव्य या महानुभाव संप्रदायाच्या पंडितांनी लिहिलेले आहे. आणि या महानुभाव संप्रदायासाठी 7 पद्यग्रंथ किंवा काव्यग्रंथ पूजनीय आहेत. त्यांचं संबोधन 7 ग्रंथ म्हणून केल्या जाते. ते 7 ग्रंथ नेमके कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा नरेंद्र पंडित लिखित ग्रंथ, त्याचं लेखन नरेंद्र पंडितांनी इसवी सन 1292 साली केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शिशुपाल वध या ग्रंथाचं लेखन भास्कर भट्ट बोरीकरांनी इसवी सन 1313 साली केलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव गीता याही ग्रंथाचं लेखन भास्कर भट्ट बोरीकरांनी इसवी सन 1314 साली केलेला आहे. आणि त्यानंतरचा ग्रंथ म्हणजे वच्चाहरण या ग्रंथाचं लेखन विश्वनाथ पंडित बाळापूरकर यांनी इसवी सन 1331 साली या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. सह्याद्री वर्णन हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं लेखन रवळो व्यास यांनी इसवी सन 1333 साली केलेलं आहे. आणि या 7 ग्रंथातला शेवटचा ग्रंथ म्हणजे रुद्दीपूर वर्णन या ग्रंथाचं लेखन नारायण पंडित उर्फ नुरोव्यास बहाळीये यांनी इसवी सन 1363 साली या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे 7 ग्रंथ आहेत, त्या 7 काव्य ग्रंथांचा समावेश महानुभावीय 7 ग्रंथामध्ये केला जातो. हे 7 ग्रंथ महानुभावीय संप्रदायिकासाठी अत्यंत पूजनीय आहेत. आणि त्याचप्रमाणे काव्यगुणांनी सकस समृद्ध असे हे ग्रंथ आहेत. तर या ठिकाणी या 7 ग्रंथामधला पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ नरेंद्र पंडित या पंडितांनी लिहिलेला आहे. तर नरेंद्र पंडित यांचा जर परिचय पाहायचा झाला तर नरेंद्र पंडित हे यादव राजा रामदेव राय यांच्या दरबारामध्ये दरबारी कवी होते. आणि त्यांना 2 भाऊ होते, तेही ते दरबारी कवी होते. त्यांच्या एका भावाचं नाव आहे साल आणि दुसऱ्या भावाचं नाव आहे नरसिंह. या साल कवींनी रामकथा लिहिली आणि रामकथा लिहून त्या म्हणजे यादव राजांच्या दरबारामध्ये ती सादर केली. आणि नरसिंह नावाच्या भावांनी नलोपाख्यान नावाचा काव्यग्रंथ लिहिला, तोही यादव राजांच्या दरबारामध्ये सादर केला. त्या 2 भावांनी अशा प्रकारे रामायण आणि नलोपाख्यान असे 2 काव्यग्रंथ लिहिले, यादव राजांच्या दरबारामध्ये सादर केले. तेव्हा नरेंद्र पंडित त्या 2 भावांना असं म्हणतात, तुम्ही असं लिहिण्यापेक्षा कृष्ण कथेवर का ग्रंथ लिहिले, म्हणजे नलोपाख्यान रामायण लिहिण्यापेक्षा तुम्ही कृष्ण कथेवर ग्रंथ लिहायला पाहिजे होतं, असं नरेंद्र पंडित सांगतात. तेव्हा ते 2 भाऊ नरेंद्र पंडितांना म्हणतात, मग तू लिहून दाखव, जे कृष्ण कथेवर आख्यान तू लिहून दाखव. आणि भावांनी अशा प्रकारे आव्हान दिल्यानंतर नरेंद्र पंडितांनी म्हणजे रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहितात. म्हणजे प्रचंड परिश्रम घेऊन त्यांनी रुक्मिणी स्वयंवर अत्यंत नितांत सुंदर असा काव्यग्रंथ लिहितात. आणि हा काव्यग्रंथ लिहिल्यानंतर नरेंद्र पंडितांनी तो काव्यग्रंथ यादव राजा रामदेव रायाच्या दरबारामध्ये तो ग्रंथ सादर करतात.
यादव राजा रामदेव रायासमोर तो ग्रंथ सादर केल्यानंतर तो ग्रंथ रामदेव रायांना इतका आवडतो की शेवटी रामदेव राय त्या नरेंद्र पंडितांना सांगतात की हा ग्रंथ तू माझ्या नावावर कर. आणि नरेंद्र पंडित ऐकत नाहीत. मग राजा रामदेव राय नरेंद्र पंडितांना आमिष दाखवतात. ते म्हणतात, हा जर ग्रंथ तू माझ्या नावावर केलास तर मी तुला प्रत्येक ओवीस 1 सोनटक्का देणार आहे. तू जर हा ग्रंथ माझ्या नावावर केलास तर प्रत्येक ओवीस तुला 1 सोनटक्का देईन. तेव्हा नरेंद्र पंडित हे प्रचंड स्वाभिमानी होते. त्यांची काव्यावर किंवा कवीच्या परंपरेवर विलक्षण निष्ठा होती. नरेंद्र पंडित त्या यादव राजा रामदेव रायांना म्हणतात, ना राजे हो, असे केल्यास आमच्या कवी कुळास कलंक लागेल. म्हणजे पहा, ज्या यादव राजा रामदेव रायच्या दरबारामध्ये नरेंद्र पंडित हे दरबारी कवी आहेत, तर यादव राजा रामदेव राय त्यांना एका ओवीसाठी 1 सोनटक्का द्यायला तयार होतो. म्हणजे 1800 ओव्यांचा ग्रंथ म्हणजे 1800 सोनटक्के या नरेंद्र पंडितांना मिळणार असतात. तरी नरेंद्र पंडित राजांना स्पष्टपणे सांगतो, तो म्हणतो, ना राजे हो, असे केलियास आमच्या कवी कुळास कलंक लागेल. शेवटी तो राजा असतो आणि तो त्या नरेंद्र पंडितावर दडपण आणतो की हे ग्रंथ माझ्या नावावर केलंच पाहिजे किंवा मला देऊन टाक. शेवटी नरेंद्र पंडितांचा नाईलाज होतो. नरेंद्र पंडित राजा रामदेव रायांना म्हणतो, या ग्रंथामध्ये काही उणिवा राहिलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त करून मी तुम्हाला उद्या सकाळी हा ग्रंथ देतो. तो ग्रंथ घेऊन नरेंद्र पंडित घरी येतात. 3 भाऊ रात्रभर बसून तो ग्रंथ नकलून काढतात आणि रात्रभर बसल्यानंतर या ग्रंथाचे 878 ओव्या ते नकलून काढतात आणि सकाळी यादव राजा रामदेव रायचे सैनिक दारामध्ये येतात आणि तो ग्रंथ घेऊन जातात. तेव्हापासून नरेंद्र पंडिताच्या मनामध्ये प्रचंड विरक्ती येते किंवा त्या राज दरबाराचा त्यांना वीट येतो आणि शेवटी ते दरबारी कवीपद सोडून नरेंद्र पंडित त्या महानुभाव संप्रदायामध्ये येऊन श्री नागदेवाचार्याकडून महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेतात आणि महानुभाव संप्रदायामध्ये प्रवेश करतात. तेव्हापासून नरेंद्र पंडित ते महानुभाव बनतात. ते पूर्वाश्रमीचे महानुभाव नव्हते. आणि या नरेंद्र पंडितांचा जो ग्रंथ आहे तो 878 ओव्यांचाच तो ग्रंथ होता, म्हणजे अर्धवट असा ग्रंथ होता. पण अलीकडं नागपूर विद्यापीठातील डॉक्टर सुरेश टोळके यांनी 1800 ओव्यांचा हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि या ग्रंथाचं लेखन नरेंद्र पंडितांनी इसवी सन 1292 साली केलेलं होतं. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ नरेंद्र पंडित यांनी जेव्हा लिहिले त्यांच्या समोर महाकाव्याचा आदर्श होता. म्हणजे एखाद्या जसं म्हणजे महाभारत हे महाकाव्य जसं आहे, त्या महाभारताच्या धर्तीवर आपण म्हणजे हे मराठीमध्ये काव्य लिहावं. संस्कृत महाभारताच्या धर्तीवर आपण मराठीमध्ये काव्य लेखन करावं अशी महत्वाकांक्षा डोक्यामध्ये ठेवून नरेंद्र पंडितांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून या ग्रंथामध्ये म्हणजे महाकाव्याच्या धर्तीवर अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं नायक नायिकांचं वर्णन जे आहे ते महाकाव्यामध्ये जसं आहे त्या पद्धतीने आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे स्वयंवरास आलेल्या राजांची नामावली आणि संध्याकालीन अंधार, रुक्मिणीच्या विरहावस्थेचे वर्णन, विरोपचाराचं वर्णन, द्वारका नगरीतील दिव्याचं वर्णन, हे सगळं जे वर्णन आहे हे वर्णन महाकाव्याच्या धर्तीवर आहे. म्हणजे नरेंद्र पंडितांनी रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ लिहित असताना नरेंद्र पंडितासमोर उत्तुंग अशा महाकाव्याचा आदर्श होता. आणि त्यानंतर या ग्रंथाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, पहा, या ग्रंथामध्ये उत्तुंग असा कल्पना विलास आहे. म्हणजे जरी या ग्रंथातील कथा महाभारतातील असली, या ग्रंथातील कथा जुनी असली, तरी नरेंद्र पंडित हे स्वयंपूर्ण प्रतिभेचे प्रतिभावंत कवी होते. त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये कल्पना शक्ती होती, कल्पना सामर्थ्य होतं आणि आपल्या कल्पना शक्तीच्या बळावर या रुक्मिणी स्वयंवर कथेला त्यांनी नवीन रूप घेतला. म्हणून या ग्रंथामध्ये नरेंद्र पंडितांचा जो उत्तुंग कल्पना विलास आहे तो पाहायला मिळतो. रुक्मिणीच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना नरेंद्र पंडित आपल्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी म्हणतात
तया माझी रुक्मिणीचे रूप, जैसे सिद्ध रसाचे लेप, की ते चंद्राचे पुढीव निकोप कांडारिले. आता पहा, म्हणजे रुक्मिणी म्हणजे ही कथा जरी मुळातील म्हणजे महाभारतातली असली तरीही या कथेमध्ये या ठिकाणी पहा, म्हणजे नरेंद्र पंडितांनी मात्र आपल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये त्यांनी या कथेला नवीन रूप देतात. स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या बळावर रुक्मिणीचं वर्णन करताना ते म्हणतात, तया माझी रुक्मिणीचे रूप, जैसे सिद्ध रसाचे लेप, की ते चंद्राचे पुढीव निकोप कांडारिले. म्हणजे अशा प्रकारे संस्कृत ग्रंथाच्या आधारावर, संस्कृत महाकाव्याच्या आधारावर त्यांनी जरी हा ग्रंथ लिहिला तरी स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या बळावर नरेंद्र पंडितांनी या म्हणजे आख्यानाला एक नवीन असं रूप दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर नरेंद्र पंडितांनी या ग्रंथामध्ये भक्तीपेक्षा कला विलासाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्णाची भक्ती करणं हा तर उद्देश आहेच, पण नरेंद्र पंडित हे मुळामध्ये कलासक्त असे कवी होते, म्हणून त्यांनी भक्तीपेक्षा कला विलासाला प्राधान्य देतात. आणि यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी श्रीकृष्णाचं रुक्मिणीचं वगैरे वर्णन करते वेळेस त्यांची कलासक्ती वेळोवेळी व्यक्त झालेली आहे. आता या ग्रंथाबद्दल किंवा या ग्रंथाच्या लेखनाबद्दल भूमिका स्पष्ट करत असताना नरेंद्र पंडित आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात, श्रीकृष्णाचा वर्णिता कीर्ती चंद्रू, चढवीन सुखाचा समुद्र. म्हणजे मी श्रीकृष्णाचं कीर्तिचंद्र वर्णन करते वेळेस सुखाचा समुद्र चढवणार आहे, असं नरेंद्र पंडित सांगतात. म्हणजे यातून नरेंद्र पंडितांची आपल्या ग्रंथाकडे पाहण्याची दृष्टी किंवा भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच बरोबर नरेंद्र पंडितांनी या ग्रंथामध्ये प्रमाणबद्धतेला खूप महत्व दिलेलं आहे. तर प्रमाणबद्धता म्हणजे काय? ही कथा जरी मुळातील संस्कृत काव्यातील असेल तरीही या मूळ कथेतील जे रटाळ कंटाळवाणे प्रसंग आहेत ते प्रसंग या ठिकाणी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये नरेंद्र पंडितांनी लिहिलेले आहेत. आणि मूळ काव्यातील किंवा मूळ संस्कृत काव्यातील जे प्रसंग रोचक आहेत ते प्रसंग नरेंद्र पंडितांनी स्वतःच्या प्रतिभेनं फुलवले आहेत. स्वतःच्या प्रतिभेनं ते प्रसंग फुलवले आहेत किंवा त्या प्रसंगांचा विस्तार केलेला आहे. म्हणजे मूळ काव्यातील जे प्रसंग कंटाळवाणे आहेत, दुःखद आहेत, त्या प्रसंगांचा संक्षेप केलेला आहे. आणि जे प्रसंग रोचक आहेत, जे प्रसंग वाचत असताना वाचकांना आनंद वाटतो, अशा प्रसंगांचा नरेंद्र पंडितांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर विस्तार केलेला आहे. म्हणजे प्रमाणबद्धतेचा नियम या ठिकाणी या नरेंद्र पंडितांनी काटेकोरपणे पाळलेला आहे. आणि याशिवाय या ग्रंथामध्ये एक दोष असा सापडतो पहा, तो दोष म्हणजे अतिशयोक्तीचा दोष. अतिशयोक्ती म्हणजे काय? आहे त्यापेक्षा चढवून फुगून सांगणं, त्याला म्हणतात अतिशयोक्ती. आपल्याकडे म्हणजे एक अलंकारच आहे अतिशयोक्ती. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, बाबाजीची दाढी झाली, मामाची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरणीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि वेशीमध्ये तेलाचं डबकं साचलं, त्या डबक्यामध्ये 2 उंट बुडून गेले. म्हणजे पहा, याला म्हणतात अतिशयोक्ती पूर्ण वर्णन. म्हणजे दमडीच्या तेलामध्ये सासूबाईचं नाणं झालं, बाबाजीची दाढी झाली, मामाजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, त्याला कोणाचा तरी पाय लागला, त्या तेलाचं ओघळ वेशीपर्यंत गेलं, वेशीमध्ये डबकं साचलं, डबक्यामध्ये 2 उंट बुडून गेले. याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. किंवा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणतात पहा की इतबर लाकडास हातभर ढिलपी काढ. जी गोष्ट आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी करून सांगणं त्याला अतिशयोक्ती असं म्हणतात. आणि नरेंद्र पंडितांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये अतिशयोक्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता जेव्हा रुक्मिणीला विरह ताप येतो किंवा रुक्मिणीचा विरह ताप वाढतो, तेव्हा रुक्मिणीचा विरह ताप शमवण्यासाठी रुक्मिणीचे पिता राजा भीमक हे शीतग्रह तयार करतात. आणि ते शीतग्रह एवढं थंड असते की त्याची थंडी आकाशातील सूर्याला वाजू लागते. आता पहा, म्हणजे पृथ्वीपासून सूर्य हा लाखो किलोमीटर अंतरावर आहे, तरी सूर्याचे दाहक किरण उन्हाळ्यामध्ये सहन होत नाहीत.
आणि रुक्मिणीला आलेला विरह ताप शमवण्यासाठी राजा भीमकानं शीतग्रह तयार केलं. ते शीतग्रह एवढं थंड होतं की त्या शीतग्रहाची थंडी आकाशातील सूर्याला वाजू लागली. पण जेव्हा विरह तापाने दग्ध झालेली रुक्मिणी त्या शीतग्रहामध्ये पाऊल ठेवते तेव्हा ते शीतग्रह अक्षरशः विटून जाते. म्हणजे रुक्मिणीच्या अंगामध्ये किती तापमान, म्हणजे रुक्मिणीचा तापमान किती असेल. जर शीतग्रहामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या जर शीतग्रह जात असेल तर रुक्मिणीच्या आजूबाजूला वावरणारे माणसं भरपूर असायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ह्या ग्रंथामध्ये अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलेलं आहे. किंवा असंही वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे की रुक्मिणीचा विरहताप एवढा वाढला ज्यामुळं रुक्मिणीच्या अंगावरच्या दागिन्यांचा रंग बदलला. आता पहा, दागिने म्हणजे सोन्याचेच असणार, सोन्यावर कुठल्याही आमदारीचा म्हणजे परिणाम होत नाही. तर या ठिकाणी सांगण्यात आले रुक्मिणीच्या अंगावरच्या दागिन्यांचाही रंग बदलला. म्हणजे अशा प्रकारे त्या ग्रंथामध्ये अतिशयोक्ती मोठ्या प्रमाणामध्ये आली आहे. हा ग्रंथ जरी सुंदर असला तरी या ग्रंथाला अतिशयोक्तीचा दोष मात्र या ग्रंथाला लागलेला आहे. असंच एक वर्णन म्हणजे त्या नलदमयंती स्वयंवर मध्ये आलेलं आहे. पहा, त्या नलदमयंती स्वयंवर काव्यामध्ये नळ राजाच्या घोड्याचं वर्णन करते वेळेस त्या ठिकाणी रघुनाथ पंडित असं वर्णन करतात, जो अंबरी उफळता क्रूर लागला आहे तो चंद्रमा डाग लागला आहे. म्हणजे नळ राजाचा घोडा असा होता तो एकदा आकाशामध्ये उधळला तेव्हा नळ राजाचा जो घोडा आहे त्या घोड्याच्या मागच्या पायाचं खूर चंद्राला लागलं आणि तेव्हापासून चंद्रावर डाग आहे. जर नळ राजाच्या घोड्याच्या मागच्या पायाचं खूर जर चंद्राला लागलं असेल तर घोड्यावर बसणारा माणूस कुठे गेला असेल. म्हणजे अशा प्रकारचं जे वर्णन आहे त्याला अतिशयोक्ती असं म्हणतात. आणि ही अतिशयोक्ती नरेंद्र पंडितांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये झालेली आहे. आणि त्याचबरोबर पहा, या ग्रंथाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेचा पुरस्कार किंवा मराठी भाषेबद्दलचा अभिमान. त्या ठिकाणी नरेंद्र पंडितांनी या ग्रंथामध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केलेला आहे. जसं आपण मराठी भाषेचा पहिला पुरस्कार मुकुंदराज यांनी केला असं आपण म्हणतो, पण मुकुंदराजांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला असता तरी मुकुंदराजांचा पुरस्कार हा सहानुभूती वजा होता. कारण ते म्हणतात, पहा, धुळी आतील रत्न जरी भेटे न करिता प्रयत्न तरी प्रयत्नी यत्न का न करावे. म्हणजे धुळीमध्ये हात घातल्यानंतर जर रत्न भेटत असतील तर हाताला धूळ लावण्याला काय हरकत आहे. त्याप्रमाणे मराठीमध्ये भाष्यग्रंथ लेखन करून जर ते समाजापर्यंत पोहोचत असेल तर लिहायला काय हरकत नाही. अशी म्हणजे तडजोडीची भूमिका मुकुंदराजांची आहे किंवा सहानुभूतीवरचा भूमिका आहे. पण या ठिकाणी नरेंद्र पंडित मात्र मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमान व्यक्त करतात. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. किंवा संत एकनाथ म्हणतात, माझी मराठी भाषा चोखडी पर ब्रह्मे फळली गुणी. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री नरेंद्र पंडित ज्या मराठी भाषेमध्ये आपलं काव्यग्रंथ लिहितात, आपलं आख्यान काव्य लिहितात, त्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त करताना नरेंद्र पंडित असं म्हणतात, ते मराठे बोल रसिक वरी दावीन देशीयेचे बीक म्हणून सव्याख्यान श्लोक मिसे ओवियाचे. म्हणजे अशा शब्दामध्ये नरेंद्र पंडितांनी मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा रुक्मिणी स्वयंवर हा महानुभावांच्या 7 ग्रंथातला अनुक्रमाने पहिला ग्रंथ आहे. कालानुक्रमाने तो पहिला ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे वाङ्मयीन गुणाचा जर विचार केला, काव्य सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला, काही दृष्टीनं हा ग्रंथ पहिल्या क्रमांकाचाच आहे. 7 ग्रंथातला सगळ्यात नितांत सुंदर असा ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. आणि यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर लिखित शिशुपाल वध हा ग्रंथ. तर शिशुपाल वध हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ या भास्कर भट्ट बोरीकरांनी लिहिलेला आहे. भास्कर भट्ट बोरीकर लिखित हा ग्रंथ. भास्कर भट्ट बोरीकर कोण होते तर भास्कर भट्ट बोरीकर मराठवाड्यातील झरी बोरी या गावचे होते. आणि हे महानुभाव संप्रदायाचे म्हणजे 3रे आचार्य. महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य,
दुसरे आचार्य श्री बाईदेव बास आणि तिसरे आचार्य म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर. आणि या भास्कर भट्ट बोरीकरांनी शिशुपाल वध हा ग्रंथ लिहिला. भास्कर भट्ट बोरीकरांची वाणी अत्यंत रसाळ होती. म्हणजे ते जेव्हा एखादी कथा सांगत होते, एखादी पुराण कथा सांगत होते, तेव्हा लोक अक्षरशः म्हणजे स्तब्ध होऊन ऐकत असत. आणि विद्वत म्हणजे प्रचंड विद्वत्ता होती, म्हणजे अमोघ असं वक्तृत्व होतं. आणि त्याचबरोबर म्हणजे उत्तम अशी प्रतिभा होती. असे एक प्रतिभावंत लेखक म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर हे आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील झरीपुरीचे हे होते. आणि यांचा म्हणजे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे शिशुपाल वध या 7 ग्रंथामधला हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ 1087 ओव्यांचा आहे. आणि या हा ग्रंथ इसवी सन 1313 साली भास्कर भट्ट बोरीकरांनी लिहिलेला आहे. इसवी सन 1313 साली या भास्कर भट्ट बोरीकरांनी शिशुपाल वध हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ लिहित असताना या भास्कर भट्ट बोरीकरांसमोर देखील महाकाव्याचा आदर्श आहे. म्हणजे भास्कर भट्ट बोरीकरांची भूमिका अशी आहे की आपल्याला महाभारताच्या म्हणजे महाकाव्याच्या धर्तीवर मराठीमध्ये उत्तम काव्यग्रंथ निर्माण करायचा. महाकाव्याच्या धर्तीवर आपला एक उत्तम काव्यग्रंथ निर्माण करायचा आहे अशी भूमिका ते मांडतात. ते आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात, पहा, देखोनी महाकवीचा पंथू मज होत असे मनोरथ. म्हणजे मला महाकवीचा संप्रदाय पाहून किंवा महाकवींची परंपरा पाहून मलाही महाकाव्य लिहिण्याची माझी इच्छा माझ्या मनामध्ये होत आहे, असं या ठिकाणी भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात. आणि ह्या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांची भूमिका अशी आहे की हा जो माझा ग्रंथ आहे हा ग्रंथ परमार्थ आणि प्रपंच याबद्दलची यथार्थ जाणीव करून देणार आहे. ते आपल्या ग्रंथाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, मी ग्रंथ कशासाठी लिहितो ते सांगते वेळेस हे केशव म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात की माझा ग्रंथ वाचून लोकांना परमार्थ काय आहे कळेल आणि प्रपंच काय आहे. प्रपंच आणि परमार्थाचा बोध होईल आणि त्यासाठी मी ग्रंथ लिहित आहे. ते असं म्हणतात, पहा, हा ग्रंथ शिशुपाल वधू ऐकता तुटे भवपंतू जीवा होय प्रबोधू प्रपंच तत्वाचा. या माझा हा ग्रंथ म्हणजे माझा हा जो शिशुपाल वध ग्रंथ आहे तो मी कशासाठी लिहित आहे आणि त्याच्यातून काय साध्य होणार आहे ते भास्कर भट्ट बोरीकर सांगतात. ते म्हणतात, पहा, की हा ग्रंथ शिशुपाल वधू ऐकता तुटे भवबंधू. म्हणजे हा ग्रंथ वाचल्यानंतर लोकांचं संसाराबद्दलचं मोह तुटेल आणि जीवा होय प्रबोधू जीवाला प्रपंच तत्वाचा बोध होईल, प्रपंचाबद्दलची यथार्थ जाणीव होईल, यथार्थ ज्ञान होईल, असं या ठिकाणी भास्कर भट्ट बोरीकर सांगतात. आणि असं जरी भास्कर भट्ट बोरीकरांनी सांगितले असले, माझा ग्रंथ वाचल्यानंतर लोकांचं संसाराबद्दलचं मोह कमी होईल आणि प्रपंचाबद्दल यथार्थ जाणीव होईल असं भास्कर भट्ट बोरीकरांनी जरी सांगितलं असेल तरी तसं काही झालेलं दिसत नाही. कारण या ग्रंथामध्ये एकूण आशयाचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं आहे. मुळामध्ये हा ग्रंथ म्हणजे शिशुपाल वध असं जरी नाव दिलं असेल तरी हा ग्रंथ म्हणजे काय नेमकं रुक्मिणी म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाहाची कथाच आहे हा पण ग्रंथ. म्हणजे या ग्रंथामध्ये म्हणजे लोकांना संसाराबद्दलचा मोह कमी होईल, प्रपंचाबद्दल यथार्थ ज्ञान होईल असं जरी भास्कर भट्ट बोरीकर सांगितले असले तरी तसं काही होताना दिसत नाही. आणि ह्या ग्रंथाचं जे संतुलन आहे तेही या ठिकाणी व्यवस्थित राहिलेलं आहे. आता ह्या ग्रंथामध्ये ते सांगतात की लोकांना संसाराबद्दलचा मोह कमी होईल, पण ह्यामध्ये भास्कर भट्ट बोरीकरांनी मात्र म्हणजे शृंगारातच अधिक रमलेले आहे. कारण भास्कर भट्ट बोरीकरांना मुळातच शृंगाराबद्दल आवड आहे. त्यांच्या कुठल्याही ग्रंथामध्ये शृंगाराची झाक पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पहा, भास्कर भट्ट बोरीकरांच्या या ग्रंथामध्ये 1087 ज्या ओवी आहेत त्यापैकी 850 ओवी, त्या 850 ओवीमध्ये शृंगारच प्राधान्यानं आलेला आहे. यामध्ये 850 ओवीतून त्यांनी शृंगाराचा परिपोष केलेला आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्यांच्या एकांत म्हणजे यांचे एकांतामधील प्रणय चेष्टा किंवा त्याच्याशी निगडीत शृंगाराची ज्या गोष्टी आहेत त्यावरच या भास्कर भट्ट बोरीकरांनी भर दिलेला आहे.
म्हणजे 1087 पैकी 850 ओवीमध्ये त्यांनी शृंगारावर भर दिलेला आहे आणि केवळ 237 ओवीमध्ये त्यांनी म्हणजे भक्ती वैराग्य वगैरे ह्या गोष्टीचं विवेचन केलेलं आहे. हा ग्रंथ जेव्हा भास्कर भट्ट बोरीकरांचे गुरु महानुभाव संप्रदायाचे दुसरे आचार्य बाईदेव बास यांना जेव्हा ते दाखवतात तेव्हा बाईदेव बास फार मार्मिक प्रतिक्रिया देतात. तेव्हा बाईदेव बास म्हणतात, भटो ग्रंथू निका झाला परी निवृत्ती जोगा नसेची निगा शृंगारिया प्रवृत्ता जोगा झाला. म्हणजे ते म्हणतात पहा की भटो ग्रंथू निका झाला म्हणजे हा ग्रंथ खूप चांगला झालाय, पण परंतु निवृत्ती जोगा नशेची की गा म्हणजे हा ग्रंथ निवृत्ती जोगा झाला नाही. तुम्ही जे म्हणता की माझा ग्रंथ वाचून संसाराबद्दलचा मोह कमी होईल, लोकांच्या मनात निवृत्तीचा विचार येईल, तसं झालेलं नाही. शृंगारिया प्रवृत्ता जोगा झाला, जे म्हणजे ज्यांना शृंगारात आवड आहे तशा लोकांना तुमचा ग्रंथ मार्गदर्शक करणार आहे. म्हणजे अशी कोपरखळी त्या बाईदेव बासांनी मारली आणि त्यामुळं भास्कर भट्ट बोरीकरांना पुढचा ग्रंथ लिहावा लागला. तो ग्रंथ म्हणजे उद्धव गीता. उद्धव गीता हा जो ग्रंथ आहे, हा उद्धव गीता हा ग्रंथ म्हणजे भास्कर भट्ट बोरीकरांचा दुसरा ग्रंथ आणि 7 ग्रंथामधला 3ऱ्या क्रमांकाचा ग्रंथ. आणि हा ग्रंथ 827 ओव्यांचा आहे आणि या ग्रंथाचं लेखन इसवी सन 1314 साली या भास्कर भट्ट बोरीकरांनी केलेलं आहे. म्हणजे पहा लगेच दुसऱ्या वर्षी, कारण गुरुनीच प्रतिक्रिया दिलेली आहे, भटो ग्रंथो निका झाला परी निवृत्ती जोगा नशेची की गा शृंगारिया प्रवृत्ता जोगा झाला. म्हणजे ज्यांना शृंगारात आवड आहे त्यांना मात्र तुमचा ग्रंथ खूप उपयुक्त ठरणार आहे. अशी कोपरखळी मारल्यानंतर गुरुचा असा म्हणजे रिमार्क आल्यानंतर या भास्कर भट्ट बोरीकरांनी पुढचा ग्रंथ लिहिला, तो म्हणजे उद्धव गीता आणि या ग्रंथाचा लेखन काल आहे 1314. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे ह्या ग्रंथाला उद्धव गीता असं नाव देण्यात आलंय. याचं कारण असं आहे, यामध्ये श्रीकृष्णाने उद्धवास जे उपदेश केलेला आहे तो आशय या ग्रंथामध्ये आलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाने उद्धवास केलेला उपदेश म्हणजे उद्धव गीता. जसं श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आणि श्रीकृष्णाने उद्धवास केलेला उपदेश म्हणजे उद्धव गीता. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ व्यासकृत भागवताच्या 11 स्कंदावरील पहिले भाष्य आहे. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे काय, व्यासाच्या भागवतातील 11 स्कंदावरील मराठीतलं पहिलं भाष्य म्हणजे हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं खासियत काय, तर व्यासाच्या भागवतातील 11 स्कंदावरील मराठीतलं पहिलं भाष्य म्हणजे या भास्कर भट्ट बोरीकरांचा उद्धव गीता ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे संवादात्मक असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ संवादात्मक आहे म्हणजे हा ग्रंथ श्रीकृष्ण आणि उद्धव या दोघांमधला संवाद म्हणजे हा ग्रंथ आहे. श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करत आहेत आणि मध्ये मध्ये उद्धव श्रीकृष्णास काही प्रश्न विचारत आहे. म्हणजे दोघांमध्ये चालणारा संवाद हा या ग्रंथाचा आशय आहे. या ग्रंथाचे या ग्रंथामध्ये आलेले तत्वज्ञान जे आहे ते द्वैती तत्वज्ञान आहे. म्हणजे महानुभाव संप्रदाय हा द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता संप्रदाय आहे. म्हणून या ग्रंथामध्ये द्वैती तत्वज्ञान आलेलं आहे. पण मागं पाहिलं द्वैत काय अद्वैत काय, जीव आणि शिव किंवा आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत असं म्हणणं म्हणजे अद्वैत. जीव आणि शिव किंवा आत्मा आणि परमात्मा हे पूर्णतः वेगळे आहेत, ते कधीच एक होऊ शकत नाहीत असं म्हणणं म्हणजे द्वैत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते अद्वैत तत्वज्ञान आहे आणि उद्धव गीतेमध्ये जे तत्वज्ञान आलेलं आहे किंवा श्रीकृष्णाने उद्धवास जे उपदेश केलेला आहे ते द्वैत तत्वज्ञान आहे. आणि महानुभाव संप्रदाय हा द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता संप्रदाय आहे. आणि या ग्रंथामध्ये काही प्रमाणामध्ये विरक्तीची डूब आलेली आहे, कारण पहिल्या ग्रंथामध्ये शृंगार मोठ्या प्रमाणात आला म्हणून बाईदेव बासांनी म्हटलं की शृंगारी या प्रवृत्ता जोगा तुमचा ग्रंथ झाला, तुमचा ग्रंथ शृंगारिक माणसासाठी खूप उपयुक्त झाला. अशी जेव्हा कोपरखळी मारली तेव्हा या ग्रंथामध्ये मात्र या ठिकाणी भास्कर भट्ट बोरीकरांनी जाणीवपूर्वक विरक्तीवर भर दिलेला आहे.
म्हणजे या ग्रंथामध्ये थोडीशी विरक्तीची डूब आहे आणि त्यासाठी काही प्रमाणामध्ये त्यांनी स्त्रीनिंदाही केलेली आहे. म्हणजे ह्या ग्रंथाला विरक्तीची डूब देण्यासाठी, ह्या ग्रंथाला विरक्तीचं रूप देण्यासाठी, ह्या ग्रंथामध्ये वैराग्याचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी भास्कर भट्ट गोरीकरांनी कारण नसताना स्त्रीची निंदा केलेली आहे. आणि स्त्रीची निंदा खूप प्रतिगामी दृष्टिकोन स्त्रीबद्दलचा त्यांनी व्यक्त केलेला आहे. ते असं म्हणतात, पहा, स्त्रीची निंदा करत असताना, हे पापाची उत्तर पेठ, हे नरकाची राजवट, हे मुक्तीचे वज्र कपाट कामिनी. तर पहा किती प्रतिगामी दृष्टिकोन या ठिकाणी भास्कर भट्ट गोरीकर व्यक्त करतात. स्त्रीबद्दल ते असं म्हणतात, हे पापाची उत्तरपेठ, बाई म्हणजे काय, पापाची उत्तरपेठ आहे, हे नरकाची राजवट, हे मुक्तीचे वज्र कपाट कामिनी हे. आणि त्याचबरोबर पुढे असं म्हणतात, बाई किती जरी गोड बोलली तर बाईवर कधीही भरोसा करू नये, असंही हे भास्कर भट्ट गोरीकर पुढच्या ओळीमध्ये सांगतात. म्हणजे अशा प्रकारे भास्कर भट्ट गोरीकरांनी या ग्रंथामध्ये स्त्री निंदा मात्र केलेली आहे. आणि त्याचबरोबर पहा, या ग्रंथामध्ये भास्कर भट्ट गोरीकरांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं विवेचन करण्यावर या ग्रंथामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. आणि याशिवाय यानंतरचा ग्रंथ म्हणजे वच्चाहरण हा ग्रंथ, हा कालानुक्रमे 7 ग्रंथातला हा 4थ्या क्रमांकाचा ग्रंथ. हा ग्रंथ श्री दामोदर पंडित यांचा आहे. दामोदर पंडित म्हणजे या महानुभाव संप्रदायातलं एक अत्यंत विद्वान व्यासंगी असं व्यक्तिमत्व. यांची पत्नी हिराईसा हिरंबा ही अगोदर महानुभाव संप्रदायात आली आणि नंतर हे दामोदर पंडित या महानुभाव संप्रदायामध्ये आले. आणि दामोदर पंडित एक अत्यंत विद्वान ग्रस्त, आणि यांनी वच्चाहरण हा ग्रंथ लिहिला. वच्चाहरण हा जो ग्रंथ आहे तो 503 ओव्यांचा आहे. या ग्रंथाची ओवी संख्या 503 आहे. आणि हा ग्रंथ इसवी सन 1316 साली या दामोदर पंडितांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे वत्सहरण. वत्सहरण असं नाव या ग्रंथाला का देण्यात आलेलं आहे, तर एक आघासूर नावाचा राक्षस काही गवळ्यांच्या गायीचे वासर पळवतो आणि श्रीकृष्ण त्या आघासुराचा वध करून त्या आघासुरानं पळवलेले वासर परत आणतात. आणि ती कथा या ग्रंथामध्ये आली, म्हणून या कथेला या ग्रंथाला नाव वच्चाहरण किंवा वत्सहरण असं नाव दिलेलं आहे. आणि ही जी कथा आहे ही भागवताच्या 10व्या स्कंदातील 12, 13, 14 या 3 अध्यायावर आधारित ही कथा आहे. म्हणजे भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 12, 13, 14 या 3 अध्यायामध्ये जी कथा आली ती कथा म्हणजे हा ग्रंथ आहे. आणि याही ग्रंथामध्ये म्हणजे ज्ञान, भक्ती आणि काव्याचा त्रिवेणी संगम झालेला आहे. या काव्यामध्ये परमेश्वरासंबंधी ज्ञानाची मांडणी करण्यात आलेली आहे आणि भक्तीचा विचार आलेला आहे. आणि त्याचबरोबर उत्तम प्रकारचं काव्य म्हणजे यातून आलेलं आहे. म्हणून ज्ञान, भक्ती आणि काव्याचा त्रिवेणी संगम म्हणजे हा वच्चाहरण हा ग्रंथ आहे. त्यातल्या त्यात या ग्रंथामध्ये भक्ती रसाचा मोठ्या प्रमाणात परिपोष झालेला आहे. म्हणजे या दामोदर पंडितांच्या मनात श्रीकृष्णाबद्दल असणारी भक्ती आणि त्या भक्तीचा प्रत्यय या ग्रंथातील ओवीतून येतो. आणि त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये 9 रसांचा आविष्कार अत्यंत कल्पकपणे त्या दामोदर पंडितांनी केलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये यमुना वर्णन, स्थल वर्णन, वृंदावन वर्णन हे जे वर्णन आलेले ते वर्णन अत्यंत लक्षणीय असे आहेत. आणि असा हा ग्रंथ म्हणजे दामोदर पंडितांचा वच्चाहरण. आणि त्यानंतर या 7 ग्रंथातला 5व्या क्रमांकाचा ग्रंथ म्हणजे ज्ञान प्रबोध. तर ज्ञान प्रबोध हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांनी लिहिलेला आहे. पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा हा ज्ञान प्रबोध हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ एकूण 1200 ओव्यांचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं लेखन इसवी सन 1331 साली त्या पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी केलेला आहे. हा ग्रंथ भगवद्गीतेतील 13व्या अध्यायावर आधारित आहे. आणि भगवद्गीतेतील 13व्या अध्यायावर हा ग्रंथ आधारित आहे.
आणि या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये विलक्षण साम्य आहे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरील भाष्य आहे आणि हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेतील 13व्या अध्यायावर आधारित असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये म्हणजे गीतेतील 13व्या अध्यायामध्ये जे ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे त्याचं विवेचन या ठिकाणी या पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी केलेलं आहे. आणि या ग्रंथातूनही भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्याचं विवेचन केलेलं आहे. त्यातल्या त्यात ज्ञानावर भर देणारा हा ग्रंथ, ज्ञानाचं महत्व सांगणारा ग्रंथ किंवा ज्ञानाविषयी सूक्ष्म असं विवेचन करणारा असा ग्रंथ म्हणजे हा ज्ञान प्रबोध हा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साम्य पाहायला मिळते किंवा ज्ञानेश्वरीचा प्रभाव या पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांच्या ज्ञान प्रबोध या ग्रंथावर असल्याचं दिसते. आणि ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आणि तत्वज्ञान याचा अपूर्व मिलाप पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे या पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांच्या ज्ञान प्रबोध या ग्रंथामध्ये काव्य आणि तत्वज्ञानाचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रभाव असणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे साती ग्रंथातला ज्ञान प्रबोध हा ग्रंथ आहे. आणि त्यानंतरचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे या साती ग्रंथामधला 6व्या क्रमांकाचा ग्रंथ म्हणजे सह्याद्री वर्णन. सह्याद्री वर्णन हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ रवळो व्यास नावाच्या पंडितांनी लिहिलेला आहे. तर रवळो व्यासांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाची ओवी संख्या 517 आहे आणि या ग्रंथाचं लेखन इसवी सन 1333 साली करण्यात आलेलं आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लीळा चरित्रातील दत्तात्रेयावर आधारित त्या 6 लीळा आलेल्या आहेत. त्या 6 लीळांच्या आधारे रवळो व्यासांनी हा काव्यग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे लीळा चरित्र या गद्य ग्रंथामध्ये दत्तात्रेयाशी निगडीत त्या 6 लीळा आलेल्या आहेत. दत्तात्रेय म्हणजे कोण? दत्तात्रेय म्हणजे आता जे आपण फोटोमध्ये पाहतो 3 मुखाचे दत्तात्रेय ते नाही. ते दत्तात्रेय हे दत्तात्रेय दत्त संप्रदायाचे आहेत. बहामणी काळाच्या उत्तरार्धामध्ये हा संप्रदाय अस्तित्वामध्ये आला होता, दत्त संप्रदाय. पण महानुभावांचे दत्त जे आहे ते त्रिमुखी दत्त नाहीत, तर ते एकमुखी दत्त आहेत. महानुभाव संप्रदायाचे दत्त म्हणजे श्रीकृष्णाचे दुसरे अवतार आहेत सह्याद्री पर्वतावरचे. आणि या सह्याद्री पर्वतावरचे जे दत्तात्रेय आहेत त्या दत्तात्रेयाबद्दल लीळा चरित्रामध्ये 6 लीळा आलेल्या होत्या आणि त्या 6 लीळांचा आधार घेऊन रवळो व्यासांनी एक स्वतंत्र असा काव्यग्रंथ लिहिला. तो काव्यग्रंथ म्हणजे या ठिकाणी सह्याद्री वर्णन. त्या ग्रंथाला सह्याद्री वर्णन का नाव दिलं? कारण दत्तात्रेय प्रभूंचं वास्तव्य सह्याद्री पर्वतावर होतं, म्हणून त्या स्थळाचा निर्देश करण्यासाठी त्यांनी सह्याद्री वर्णन असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि या ग्रंथाचे एकूण 2 भाग आहेत. एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये 163 ओवी आलेले आहेत. 163 ओवीमध्ये श्री दत्तात्रेयांचं चरित्र आलेलं आहे. जे महानुभाव संप्रदायामध्ये श्रीकृष्णाचे दुसरे अवतार म्हणून ज्यांच्याकडे श्रद्धेने पाहिले जाते त्या दत्तात्रेयांचं चरित्र 163 ओवीमध्ये आलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सह्याद्री पर्वतावर काही काळ स्वामी चक्रधरांचं वास्तव्य होतं आणि म्हणून या ठिकाणी किंवा चक्र म्हणजे दत्तात्रेय प्रभूंनी या स्वामी चक्रधरांना वाघाच्या रूपात दर्शन त्या ठिकाणी दिलं. म्हणून या सह्याद्री वर्णन या ग्रंथातील उत्तरार्धातील 354 ओवीतून स्वामी चक्रधरांचं चरित्र आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे दत्तात्रेय आणि स्वामी चक्रधर यांचं काव्यरूप चरित्र म्हणजे सह्याद्री वर्णन हा ग्रंथ आहे. त्यानंतर या साती ग्रंथातला शेवटचा ग्रंथ म्हणजे रुद्रीपूर वर्णन. रुद्रीपूर वर्णन हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ नारायण पंडित उर्फ नारो व्यास बहाळीये या पंडितांनी हा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ या ग्रंथाची ओवी संख्या आहे 641. 641 ओव्यांचा हा ग्रंथ इसवी सन 1363 साली हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. या ठिकाणी यामध्ये चुकून 1200 पडलेला आहे, तर हा ग्रंथ 1363 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा स्वतंत्र स्वरूपाचा काव्यग्रंथ आहे. हा स्वतंत्र स्वरूपाचा काव्यग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये
या ग्रंथाला कोणत्याही ग्रंथाचा आधार नाही. 7 ग्रंथामध्ये आतापर्यंत आपण जे बाकीचे ग्रंथ पाहिले त्या प्रत्येक ग्रंथास कोणत्या तरी संस्कृत ग्रंथाचा किंवा लीळाचरित्रासारख्या ग्रंथाचा आधार आहे. पण या ग्रंथास मात्र कोणत्याही ग्रंथाचा आधार नाही. हा पूर्णतः स्वतंत्र असा ग्रंथ आहे. असा हा स्वतंत्र ग्रंथ म्हणजे या ठिकाणी हा रुद्रीपूर वर्णन हा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ का लिहिले याचं कारण असं आहे की महानुभाव संप्रदायाचे मूळ पुरुष श्री गुंडम राऊळ उर्फ गोविंद प्रभू यांचं पूर्ण हयातभर त्यांनी त्या एकाच गावात राहिले. ते गाव म्हणजे रुद्रीपूर. म्हणजे रुद्रीपूर हे गाव गोविंद प्रभूच्या वास्तव्याने पुनीत झालेलं गाव आहे. म्हणून महानुभाव संप्रदाय लोकांच्या मनामध्ये त्या गावाबद्दल नितांत आदर आहे. कारण महानुभावांची काशी म्हणून रुद्रीपूर या गावाकडे पाहतात. म्हणजे रुद्रीपूर हे म्हणजे महानुभावांचं तीर्थक्षेत्र आहे. म्हणून या गावाबद्दलचं वर्णन करण्यासाठी स्थळ वर्णनपर असा ग्रंथ या नारायण पंडितांनी लिहिला. म्हणजे तो ग्रंथ म्हणजे रुद्रीपूर वर्णन. आता या गावातील गल्ली बोळांचं अत्यंत तपशीलवार वर्णन या ग्रंथामध्ये नारायण पंडितांनी केलेलं आहे. म्हणजे महानुभावीय शिष्यांना त्या गावात जर दर्शनाला जायचं असेल तर त्या लोकांसाठी अत्यंत मार्गदर्शक स्वरूपाचा ग्रंथ आहे. म्हणजे त्या गावामध्ये कोणत्या ठिकाणी काय आहे, त्या गावाचं नेमकं महात्म्य काय, त्या गावात काय काय गोष्टी आहेत त्याचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. म्हणून हा ग्रंथ महानुभावी अनुयायांसाठी अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे किंवा महानुभावी लोकांसाठी अत्यंत श्रद्धेय स्वरूपाचा असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पहा म्हणजे रुद्रीपूर गावचा परिसर, गावातील देवळे, म्हणजे गावातील राजमठ, गावचं महाद्वार, या सगळ्या गोष्टींचं तपशीलवार असं वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे या महानुभाव संप्रदायातला शेवटचा एक ग्रंथ तो म्हणजे रुद्रीपूर वर्णन. तर अशा प्रकारे या महानुभाव संप्रदायामध्ये असे 7 ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. हे 7 ग्रंथ महानुभावियांसाठी अत्यंत श्रद्धेय स्वरूपाचे आहेत. अशा या 7 ग्रंथाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलो. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.